नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 6 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझामध्ये आणि सुरुवातीला न्यूजरूम बुलेटिनला बातमी येते औरंगाबादमधून. एक खळबळजनक अशी बातमी आहे, कारण भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गणेश बोरसे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि तो जालन्याचा रहिवासी आहे. नियुक्त्या, बदल्या आणि इतर शासकीय कामांकरता तो पैसे घेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत. कृष्णा, कधी झाली ही कारवाई आणि या व्यक्तीची पार्श्वभूमी काय? अश्विन, ही काल रात्री झालेली कारवाई आहे आणि खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्या इस्माला पकडून दिलेला आहे. त्यांच्या नावाने अशा प्रकारची खंडणी मागत असल्याचं रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आलं आणि हे जे पैसे उकळत होता ते कृष्णा, माझा आवाज पोहोचतोय? कृष्णा केंडे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. दरम्यान बदल्या आणि नियुक्त्यांसाठी लोकांना कोट्यवधींचा चुना लावण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने एका व्यक्तीला अटक झाली आहे. कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा. कृष्णा आहे. हॅलो कृष्णा, माझा आवाज येतोय? हॅलो कृष्णा, बोल. अश्विन, औरंगाबाद पोलिसांची कारवाई आहे. खुद्द रावसाहेब दानवे यांनी ते गणेश बोरसे नावाच्या इस्माला पकडून दिलेला आहे. या इस्माकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे काही ऑर्डर देखील आहेत. या इस्माने सरकारी अधिकारी आणि इतर लोकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचं लक्षात आलेलं आहे. रावसाहेब दानवे यांना एका अधिकाऱ्याने अशा प्रकारचा फोन येत असल्याचं सांगितलं. त्यांनी त्या इस्माला बोलवण्यास सांगितलं आणि त्यांनी खुद्द त्याला पकडलं आणि नंतर पोलिसांना फोन करून त्याला ताब्यात देण्यात आलेला आहे. या इसमावर जो गणेश बोरसे नावाचा इसम पकडलेला आहे, यापूर्वी याच्यावर बनावट नोटा तयार करणे, त्याचबरोबर बनावट खत निर्मिती केल्याप्रकरणी देखील गुन्हे आहेत. हा जो इसम आहे तो भोकरदनचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती आहे. मात्र ही रक्कम नेमकी किती आहे हे समजू शकलं नाही. मात्र पोलिसांकडनं सूत्रांकडनं जी माहिती मिळते आहे त्यानुसार ही कोट्यवधी रुपयांची रक्कम असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचं पत्र असलेले बनावट बदलीचे ऑर्डर देखील त्याकडे मिळालेले आहेत आणि त्यामुळे कृष्णा, एक खळबळजनक अशा प्रकारची माहिती समोर येते आणि पोलिसांनी तपास याचा केलेला, अटक केलेली आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान पोलिसांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे बघूया. Crores of rupees. Crores is like how many crores? That I can't comment as of. Still approx. सिटी का ही समझ लीजिए आप. वैसे तो वो पूरे महाराष्ट्र भर में काम करता है. हर तरह का गवर्नमेंट वर्क, रिक्रूटमेंट, पोस्टिंग, ट्रांसफर, इंक्लूडिंग सीनियर गवर्नमेंट ऑफिसर्स.